नमस्कार मित्रो, आपण वाकेश्वर गावाला भेट दिलेली आहे आणि आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। विदर्भ न्यूज नेटवर्क कडून आपण शेतकऱ्यांचा प्रश्न उचलण्याचा प्रयत्न करत आहोत की ज्या प्रकारे 1 रुपयामध्ये पीक विमा दिला जात आहे शासनाकडून, परंतु त्याची दखल इथं घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे। शेतकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवले जात आहे, त्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही। तर अशा शेतकऱ्यांना आपण संवाद साधणार आहोत शेतकऱ्यांशी आणि शेतकऱ्यांना काय समस्या उत्पन्न होत आहे तर आपण ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर इथं आपल्याशी शेतकरी जुळलेले आहेत, तर आपण ज्यांच्याशी वरिष्ठ नागरिक आहे। तुमचं नाव काय? अच्छा, तुळशीराम पुरके आपलं नाव। तर आपल्याकडे शेती किती आहे? काय काय लावता मग 6 एकरामध्ये? अच्छा, तर आता नुकसान झाली होती आता गारपीट कशी आली होती? चांगली मोठी मोठी झाडाची सोबत झडून गेली, पत्ती जळून गेली आणि पत्ती जळून गेली। मग तुम्हाला उत्पन्न काही आलं का? काय न फसल गेली। मग पीक विमा काढलेला होता का 1 रुपयामध्ये जो काढतात तो? नाही ते काय नाही। अच्छा, पीक विमा आपण काढलेला नव्हता। यांना कल्पना नसेल, कोण करतात शेती? नातू करून राहिला आहे। अच्छा, नातू करतात। आपण आणखी शेतकऱ्यांजवळ आपला परिचय? माझे नाव इंद्र विराज शेंडे, मी वाकेश्वरला राहतो। शेती किती आहे आपल्याकडे? माझ्याकडे 5 एकर शेती आहे। काय काय लावता? 5 एकर म्हणजे धान आहे। अच्छा, धान आहे। तर मग आता जी नुकसान झाली गारपिटीमुळे, तुमची झालेली आहे नुकसान? हो, नुकसान झाले। मग पंचनामे वगैरे झाले? पंचनामे झाले, सगळे झाले, पण त्यांना आपल्याला जसे 5 एकरच्या मनात पाहिजे होते तसे पैसे नाही मिळाले। किती पैसे मिळाले? पहिले 1890 रुपये मिळाले, त्याच्यानंतर मग 8100 मिळाले। अच्छा, म्हणजे पहिल्यांदा 1000 कमी पैसे टाकले होते त्यांनी, मग त्याच्यानंतर मग काही गावामध्ये लोकांना आवाज उठवला तर मग त्यानंतर म्हणजे कशा प्रकारचा आवाज उठवला गावातील लोकांनी? त्या तलाठी मॅडमकडे का तुम्ही पैसे का कमी टाकले, बाकीच्या गावामध्ये जास्त पैसे आले आणि आमच्यावर का कमी पैसे टाकले म्हणून सोन्याने मग नंतर मग त्यांनी पुन्हा डबल केवायसी केली आणि मग त्याच्यानंतर पैसे आले। अच्छा, मग पुन्हा केवायसी केल्यानंतर मग दुसऱ्यांदा तुम्हाला ते पैसे आले 8000 काही रुपये? 8100 रुपये। अशा प्रकारे शेतकऱ्यांना म्हणजे केवायसी मध्ये आपला परिचय साहेब? आपल्याकडे नाही बाबा काही शेती वगैरे काही नाही। बरं बरं, तुमच्याकडे शेती आहे साहेब? किती एकर आहे? नाव सांगा आपलं। किती एकर आहे शेती? काय काय लावता शेतीमध्ये? धान, मिरची। तर मग आपण 1 रुपयामध्ये जो फसल पीक विमा आहे तो काढलेला होता? मग तुम्ही ते म्हणजे विमा भरलेला होता का? तो पेपर आहे तुमच्याकडे? अजून नाही मिळाले ना आपल्याला? अशा प्रकारे अजून आहे। आपल्याकडे शेती वगैरे आहे? बरं, आपल्याकडे काय आहे? आपल्या तरीके आहे ना बाबा आपल्याकडे? किती एकर? काय काय लावता? गहू। तर मग नुकसान झाला होता यावेळी आपल्याला? तुला भेटले का पैसे? मग पीक विमा भरलेला होता आपण? काढलेला नव्हता, सांगण्यात आलं, माहिती मिळाली होती? अच्छा, म्हणजे लोकांनी म्हटलं काय 1 रुपयात भेटते तर आपण नाही काढलं। असे पण शेतकरी आहे की त्यांना विश्वास नाही असं तुम्हाला वाटतं? हो, का भेटते काय करायचं आहे असं? बरं बरं, आणखी तर आपल्याशी शेतकरी जुळलेले आहे। तुमच्याकडे शेती आहे? अच्छा, हा, मावशी जुळलेले आहे। शेती आहे आई तुमच्याकडे? काय काय लावता? मिरची लावतो थोडीशी, धान आहे। अच्छा, मिरची आणि धान आहे। तर मग आता नुकसान झालेली होती का? होती आता फोन मध्ये पाणी किती आला तर पण त्याला असं सोडून जाते पुरा। तर मग पीक विमा मिळाला का 1 रुपयामध्ये जे काढतात? तुमचे कोण मुलं वगैरे करतात शेती की तुम्हीच करता? आम्हीच करतो जी घरीच। अच्छा, घरीच करता। तर मग पीक विमा काढलेला नाही तुम्ही 1 रुपयामध्ये जो प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवल्या जाते? वाकेश्वर गावामध्ये बऱ्याच लोकांनी शेतकरी आहे परंतु पीक विमा काय तुमचं आहे का शेती? माहितच नाही ना जी काय करतो। अच्छा, तलाठी किंवा ग्रामसेवक यांनी सांगितलं नाही? कृषी सेवकांनाही नाही सांगितलं? बघा, अशा प्रकारे शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवला जात आहे। शासन देतोय लाभ, परंतु प्रशासन कुठंतरी म्हणजे लाभ पोहोचवण्यास असमर्थ आहे। आपलं नाव? किती एकर जमीन आहे आपल्याकडे? 2.5 एकर। काय काय लावता? मग नुकसान झालं होतं यावेळी? झाले नाही तर आता गारपिटीने सपा चढा होऊन गेला, एक नाही आवाजीला।
तर मग काही मिळाला का त्या काही नाही मिळालं, एक रुपया नाही मिळाला. अजून नाही भेटलं, आम्हाला पैसेच नाही भेटले, कसं बोलू? बाबा झाड असे लोटून गेले, झोपून गेलं, काहीच नाही आवडला. मग याच्यासाठी आपण काही ग्रामपंचायत कडून पंचनामे वगैरे झाले, ग्रामपंचायत तर काहीच नाही केलं आमचा. सचिवांनी वगैरे काही सांगितलं मोदी त्या सांगत कधी कोण नाही सांगत गावचे लोक. वगैरे झाले, ग्रामपंचायत तर काहीच नाही केलं आमचा. सचिवांनी वगैरे काही सांगितलं. मोदी त्या सांगत कधी कोण नाही सांगत गावचे लोक. सांगत सगळं आहे, त्या खाण्यात मला काय करायचं? अच्छा, कृषी सेवक वगैरे कोणीच काही नाही सांगितलं. तहसील कडूनही काहीच माहिती नाही. काय माहिती? बघा, अशा प्रकारे इकडे शेतकरी महिला वर्ग सुद्धा आमच्याशी जुळलेला आहे, परंतु त्यांना काहीच कल्पना नसल्याची इथं बोलल्या जात आहे. आपल्याला काही माहिती आहे बद्दल? पीक विमा वगैरे काढला जातो, शेती वगैरे आहे आपल्याकडे? अच्छा, शेती नाही ना, काही लोकांकडे शेती नाही. आमच्याकडे शेती जुळलेल्या आहेत. आपलं नाव काय? किती एकर जमीन आहे? काय काय लावता? मिरची, धान. अच्छा, मिरची, धान लावता. मग नुकसान झालं काय यावेळी तुम्हाला? मिरचीची झाली, धानाची झाली, पीक विमा काढलेला होता आपण? काढले आहे. अच्छा, त्याच्या मग तुम्हाला लाभ मिळाला का? नाही मिळाला ना, पंचनामे झाले, पंचनामे झाले. मग लाभ का नाही मिळाला? ते 500 रुपये घेतले तर जाईल ना, पण ते विमा काढून द्यायचे. कशाचे 500 रुपये? ते ना पैसे काढून देतो म्हणत 500 रुपये लागतील ना, नंबर लावले. नाही तर 1 रुपयामध्येच विमा निघतो ना, 500 रुपये नाही लागत. नंबर सर्वे करायला आलते, मग बाजून तुमचा नंबर लागेल म्हणजे बाकीच्याकडून 500 रुपये घेतले. सर्वे मग किती लोकांकडून 500 घेतले? तर आम्ही ना दोघा तिघाचे दिले. अच्छा, तर मग तुम्ही ज्या प्रकारे 500 रुपये दिले, हे कोण होते? त्यांचा परिचय काय होता? त्यांनी काही दिला असेल रिसिप्ट वगैरे 500 रुपयाची? नाही दिले. मग पंचनाम्याची काही दिली असेल? नाही, पंचनामाही नाही दिले. म्हणजे नावं लिहायला आलते. नावं लिहून 500 रुपये घेऊन गेले. आणि कंपनीकडून आलो म्हणून कोणत्या कंपनीकडून आले होते म्हणून? पीक विमा कंपनीकडून पीक विमा ते 1 रुपयाला विमा आहे म्हणे. बघा, अशा प्रकारे आणखी शेतकरी जुळले. आपला परिचय द्या. आपल्याकडे किती एकर शेती आहे? मग आपण पीक विमा काढला होता, मग काय होता आपल्याकडे? मग म्हणजे तुम्हाला याचा लाभ मिळाला का पीक विमा? दुष्काळीचा तर मिळालेलाच नाही, परंतु या 1 रुपया पीक विम्याचाही नाही मिळाला. 1000 रुपये कशाचे घेतले? अच्छा, पंचनाम्याचे पैसे घेतले. मग याच्यामध्ये कोण तुमचा होता का तिथं? कृषी सेवक वगैरे होता? कंपनीकडून आलो मला. अच्छा, मग त्या कंपनीवाल्यांनी 500 रुपये घेतले पर. 500 रुपये घेतले त्यांचे. बघा, अशा प्रकारे शेतकऱ्यांकडून पैसे घेण्यात येत आहे. एकाकडून तर घ्यायला 2,500 रुपये घेतले. कोणाकडून 2,500 घेतले? पाला घोड मारत सर आता त्यांच्याकडून 2,500 घेतले. मग त्यांची शेती किती आहे? तर मग त्यांना नाही मिळाला का लाभ? मिळाला, माझ्या भावाला नाही मिळाला. माझ्या भावाकडून बी 1000 रुपये घेतले. विमा सांगितलं, आम्ही तिघांनी एकमेक. अच्छा, अशा प्रकारे म्हणजे घोटाळा केला जात आहे, घोळ होत आहे ना. चांगली तोडली जाईल. शेतकऱ्यांना लुबाडणूक होत आहे, शेतकऱ्यांची फसवणूक केल्या जात आहे. घराच्या होऊनच दिवस झाले, महिना 1.5 महिने होऊन राहिली. पीक विम्याला ते यांचा काय शेती आहे? काय नाव आहे तुमचं? देवराव चौरे. आणि तुमच्याकडे किती एकर शेती आहे? तर मग काय काय लावतात त्यामध्ये? अच्छा, मग पीक विमा काढलेला का 1 रुपयामध्ये? नाही. का बरं नाही काढलं? माहितीची नाही तुमच्या गावामध्ये? म्हणून नाही काढले. यांच्या म्हणणं आहे शेती केंद्रात जाऊन काढला. शेती केंद्रात जाऊन काढला. अशी परिस्थिती आलेली आहे की आत्महत्या करावी है ना. तुम्ही शेतकरी आहात, आणखी शेतकऱ्यांची आपण
बरं, आपण आणखी शेतकऱ्यांचे शेतकरी जुळलेले आपण शेतकरी आहेत. आपलं नाव आहे? किती एकर शेती आहे आपल्याकडे? 5 एकर. काय काय लावता शेतामध्ये? मग आता तुम्ही पीक विमा काढलेला आहे धानाबद्दल? म्हणजे किती पैसे भरले पीक विम्याचे? केंद्राचे कुठून, म्हणजे केंद्र कुठं? इंजिनीला. कसे का काढले पीक विमा, कसा काढले, कुठं गेले होते, काय काय केले तुम्हाला माहिती असेल ना? केंद्रामध्ये गेले. मग तुम्हाला अजून लाभ मिळायचा? म्हणजे तो 1 रुपया विमा काढले तो पैसा नाही मिळाला. तुम्ही शेतकरी आहे का साहेब? खूप सारे लोक जुळत आहे आपल्याशी शेतकरी. दादा, आपण शेतकरी आहात का? आपलं नाव काय? किती एकर शेती आहे? काही लोकांना भेटलं, काही लोकांना नाही भेटलं. काय काय लावले त्याच्यामध्ये? मग तुम्ही 1 रुपया पीक विमा काढलेले आहे? त्याचा लाभ मिळाला आता? काही नाही मिळाला. जे धानावर नुकसान झाली, गारपिटीची याच्यावर मिरचीवर तेही नाही मिळाली. धानाची नुकसान झाली तेही नाही मिळाली. नावं आल्यावर वापस गेले. मग तुम्ही याची विचारपूस चौकशी केली? केली ना, पटवाडी मॅडमकडे येतील मग केव्हा येतील ते माहिती नाही. अच्छा, म्हणजे असा प्रकार होत आहे. मग पंचनामे झाले? पंचनामा झाले, सर्व झाले, पण तुम्ही पैसे काय पैसे वगैरे भरले होते पंचनामे? नाही. काहीच नाही भरले ना. अशा प्रकारे शेतकऱ्यांचं, तुम्ही शेतकरी आहे साहेब? आणखी शेतकरी आहे साहेब तुम्ही? हो, किती एकर शेती आहे? 1 एकर. आपण काय काय लावता शेतावर? शेतावर धान आणि गहू. तर आपण 1 रुपया पीक विमाचा जो लाभ मिळत आहे तो मिळाला आपल्याला? नाही. भरले होते का आपण? हो. रिसिप्ट आहे त्याची आपल्याकडे? नाही, नसत ना साहेब. अच्छा, तर मग पंचनामे वगैरे झाले आपल्या शेती? हो, झाली आहेत, पण भेटले काही नाही. अजून म्हणजे आपल्याला लाभ मिळायचा? बरेचसे शेतकरी आहे ज्यांना अजून लाभ मिळायचा या गोष्टीपासून. आपला परिचय? माझं नाव आहे कवडी जिंगू ठाकरे, मुक्काम वाकडेसर. आम्ही पीक विमा काढला होता. त्याची बरोबर आम्हाला काही पंचनामा भेटली आणि काही भेटलं नाही. कशा प्रकारे काढले होते पीक विमा आपण? 1 रुपया हे करत आला होता. सरकारी बँकेत सुरू काढला. बँकेतून काढले होते. तर मग तुमचा पंचनामा झाला? हा, पंचनामा झाला, सगळं झाला, पण पैसे नाही भेटले. पैसे अजून मिळाले नाही. अशा प्रकारे बऱ्याचशा शेतकऱ्यांना इथं पीक विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे वाकेश्वर गावातील शेतकरी हा शासकीय लाभापासून वंचित राहत असल्याची परिस्थिती इथं निदर्शनास येत आहे.